ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करत आहोत। आज आपला विषय आहे इतिहास आणि आपल्या पहिल्या धड्याचे नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। आणि ह्या धड्याचे आपण 3 ते 4 सेशनमध्ये हा धडा पूर्ण करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। आता इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे इति अधिक ह अधिक आस असा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ असा आहे की असे घडलेले आहे, म्हणजे ही गोष्ट घडलेली आहे, भूतकाळात घडलेली आहे, ती आपण याची माहिती करून घेणार आहोत। आणि लेखन म्हणजे लिहिणे। तर इतिहास लेखन आपल्यापर्यंत पोहोचले म्हणून आपल्याला इतिहास उमगला, समजला। तर ते कशा पद्धतीने करण्यात आलं याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत। तर आपण पाठाला सुरुवात करूया। भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी क्रमशः संगतीने मांडणे आणि त्याचे आकलन करणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, अभ्यास आणि लेखन केले जाते। बघा, मी पुन्हा सांगते, भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे क्रमशः संगतीने मांडणी करून किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचे क्रमशः संगतीने मांडणी करून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, अभ्यास आणि लेखन केले जाते। आणि म्हणूनच ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे। तर मी ते पहिला पॉईंट लिहिला आहे की ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे इतिहास लेखन ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। आता दुसरं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ऐतिहासिक दृष्टिकोन। आता विज्ञानामध्ये आपण 3 टप्प्याने प्रयोग करतो। त्यासाठी आपल्याला काय लागतं? तर साहित्य, कृती आणि निष्कर्ष। आणि त्याला काय म्हणतात? तर प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत। आणि त्यानुसार आपण सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियमांची मांडणी करतो आणि ती पुन्हा पुन्हा सिद्ध करतो आणि तर्कशुद्ध सिद्ध करतो। परंतु ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये असे करता येत नाही, म्हणजे इथे प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जात नाही। कारण इतिहास म्हणजे काय? तर होऊन गेलेल्या गोष्टी, म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्या घडत असताना आपण तिथे उपस्थित नसतो, त्यामुळे आपण त्याचे निरीक्षण करू शकत नाही आणि त्यामुळे आपण त्याची नोंदही घेऊ शकत नाही। म्हणूनच तिथे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियमांची मांडणी होत नाही आणि ते पुन्हा सिद्ध होत नाही। आता आपण पाहणार आहोत ऐतिहासिक दस्तावेज। तर ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे काय? तर शिलालेख, त्यानंतर पुरातत्वीय अशा अनेक गोष्टी ज्या तिथे लिखाण केलेले असते त्या गोष्टींची माहिती करून घेणे। आणि त्या गोष्टींची माहिती करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते? तर त्यावरती असणारी लिपी आणि भाषा ही आपल्याला समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आपल्याला आवश्यकता असते, म्हणजेच त्याचे वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्या इतिहासकार तज्ज्ञांची आवश्यकता असते। मग ते इतिहासकार तज्ज्ञ काय करतात? तर ते त्या दस्तावेजांची अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचे बळ। उदाहरणार्थ मोडी लिपी आहे, पाली आहे, संस्कृत आहे, ह्या भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नाही, तर त्यासाठी इतिहासकार तज्ज्ञांची आवश्यकता असते। तर अक्षरवटिका, लेखकांची भाषा शैली, त्यानंतर कागदाचा काळ, निर्मितीचा काळ, कागदाचा दर्जा, त्यानंतर अधिकार दर्शक मुद्रा या गोष्टी पाहून त्यांची सत्यता पडताळणी होते आणि त्यानंतर त्याचे तौलनिक विश्लेषण करून ते त्याची विश्वासार्हता सिद्ध करतात, म्हणजे त्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या हे ते वाचकांपर्यंत पोहोचवतात। आता आपण पाहणार आहोत इतिहास संशोधन पद्धती। मग त्यामध्ये पण इतिहासाची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे? तर प्रथम उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, म्हणजे जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा संदर्भ तपासणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, म्हणजे तुलनात्मक विश्लेषण करून योग्य ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे इतिहासकाराचे काम असते। त्यानंतर तिसरं आहे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे। मग आता ज्या ठिकाणी ही ऐतिहासिक माहिती आपल्याला ज्या ठिकाणी किंवा ज्या जागेवर जी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्याचे संदर्भ तसेच त्यांची अभ्यास पद्धती यांचे संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करणे गरजेचे आहे। त्यानंतर चौथा आहे ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत असे योग्य प्रश्नांची मांडणी करणे। आता आपण आधुनिक इतिहास लेखनामध्ये पाहिलं की योग्य प्रश्नांची मांडणी करणं त्याने काय होतं की तर्कसुसंगत असे निष्कर्ष आपल्याला मिळतात। म्हणून त्यासाठी काय आहे तर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे,
व त्याची संभाव्य परिकल्पना मांडणे आणि त्याचे चिकित्सक संशोधन करून त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी केली जाते. तर तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो की इतिहास संशोधन पद्धतीमध्ये इतिहासाची मांडणी कशा पद्धतीने करण्यात येते. तर हे 6 पॉईंट लिहिणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहिला इतिहासाची मांडणी कशा पद्धतीने करायची, तो चार्ट पाहिला. आता आपण पाहणार आहोत इतिहास संशोधनाची ज्ञानशाखा. आता इतिहास संशोधनाची ज्ञानशाखा काय, तर हे इतिहास तज्ज्ञ जे असतात ते कशा पद्धतीने कुठे अभ्यास केले जातात. जसं आपल्याला अभ्यास करण्यासाठी मोठी मोठी विद्यापीठं असतात, ग्रंथालयं असतात, तर त्याचप्रमाणे ह्यांना अभ्यास करण्यासाठी ज्ञानशाखा किंवा संस्था उपस्थित आहे, संस्था आहेत. तर त्या कोणत्या आहेत, तर पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरपट्टिकाशास्त्र. ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, अक्षरपट्टिका म्हणजे अक्षरांचे वळण, त्याचे शास्त्र, भाषा रचनाशास्त्र, त्यानंतर नाणकशास्त्र, त्यानंतर वंशावळीचा अभ्यास. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि ते वाचकांपर्यंत पोहोचविले जाते. आता दुसरं आपण पाहणार आहोत इतिहास लेखन म्हणजे काय. आता इतिहास लेखन म्हणजे काय, तर इतिहासात उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडलेल्या गोष्टींची क्रमशः मांडणी करणाऱ्या लेखन शैलीला इतिहास लेखन असे म्हणतात. मी पुन्हा सांगते, इतिहासात घडलेल्या किंवा इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून जे भूतकाळात घडून गेलेले आहे त्याची क्रमशः मांडणी करणे त्याला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि ही क्रमशः चिकित्सापूर्वक क्रमशः मांडणी जे संशोधक करतात त्यांना काय म्हणतात, इतिहासकार. त्याचा आपण सुरुवातीपासून अभ्यास केला की इतिहासकार तज्ज्ञ म्हणजे चिकित्सापूर्वक जी मांडणी केली जाते इतिहासाची त्याला काय म्हणतात, इतिहासकार. तर तुम्हाला इथे 2 प्रश्न येऊ शकतात की इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकाराची व्याख्या सांगा. तर तुम्ही त्या पद्धतीने इथे लिहू शकता. तर आता काय असतं की इतिहासकार हे कशा पद्धतीने आपली लेखन शैली निश्चित करतात, तर ते भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यावेळी ते तिथे उपस्थित नसतात, त्यामुळे त्यांना त्यांचे निरीक्षण करता येत नाही किंवा त्यांचे ज्ञान प्राप्त करता येत नाही. मग ते योग्य ती माहिती, ऐतिहासिक माहितीची निवड करतात आणि त्या माहिती निवडल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने मांडणी करतात. आणि ती मांडणी योग्य पद्धतीने करतात कारण ती वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. आणि ती एकदा वाचकांपर्यंत कशी पोहोचावी यातून त्यांचा वैचारिक दृष्टिकोन उदयास येतो आणि त्यामुळे आपल्याला काय होते, त्यांची लेखन शैली समजते. आता प्राचीन काळामध्ये जगभरात इतिहास लेखन ही परंपरा अवगत नव्हती, परंतु त्या भूतकाळामध्ये त्या लोकांना इतिहासाची जाणीव किंवा जिज्ञासा नाही असे म्हणता येणार नाही. तर इतिहास लेखन आपल्याला सुद्धा वडीलधाऱ्यांकडनं शौर्यगाथा, पराक्रमाच्या गाथा ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ जिजामातांनी शिवाजी महाराजांना अनेक शौर्यगाथा सांगितल्या म्हणून एक शौर्य पराक्रमी योद्धा आपल्याला लाभला. तसंच आपल्याला त्या गोष्टी आपल्याला कळतात. तर त्या कशा कळतात, तर गृहचित्रांद्वारे किंवा कथांद्वारे किंवा गीते, पोवाडे यानुसार आपल्याला त्या अवगत होतात. आता आपण पाहणार आहोत शिलालेख. आता फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयात प्राचीन शिलालेख आहे. तो 4500 वर्षापूर्वीपासूनचा प्राचीन शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर तो शिलालेख मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमधून उदयास आलेला आहे. म्हणजे सुमेर संस्कृतीमधून ह्या लेखन शैलीला उदय झालेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये शिस्तबद्ध सैनिकांच्या रांगा, त्यांचे ढाला, राजाचा संघर्ष अशा अनेक चित्रांचे वर्णन केलेले आहे आणि त्यानुसार त्याचे इतिहास लेखन केलेले आहे. फ्रान्समध्ये अतिशय प्रसिद्ध संग्रहालय आहे. आता आपण हा पाहतोय शिलालेख, हा फ्रान्समधील लुव्र संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे. मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये या शिलालेखाचा उगम झालेला आहे. हा शिलालेख म्हणजे सुमेर संस्कृतीमध्ये 2 राजांचे संघर्षमय युद्धाचे चित्र इथे रेखाटलेले आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की सैनिक हे शिस्तबद्ध ढाली घेऊन उभे आहेत. तसेच राजाचे संघर्षाची कहाणी या शिलालेखामध्ये सांगितली आहे आणि सुमेर संस्कृतीमधूनच इतिहास लेखन हे उदयास आलेले दिसून येते. आता आपण पाहिलं फ्रान्स संग्रहालयातील लुव्र या संग्रहालयातील शिलालेखाची माहिती पाहिली. पण
आपण त्याचं चित्रही पाहिलं. आता आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक. त्याचं नाव आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत की हे इतिहास लेखन कसे आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहे. म्हणजे याच्या सुरुवातीला प्रश्नांची मांडणी ही क्रमशः करण्यात येते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की हे प्रश्न कसे असतात, मानव केंद्रित असतात. म्हणजे मानवाशी निगडीत असतात हे प्रश्न. जसे भूतकाळात विविध समाजातील सदस्यांनी विशिष्ट कालावधीत ज्या कृती केल्या आहेत त्याच्याशी संबंध हे असतात प्रश्न. आणि हे प्रश्न कोणत्याही देवी किंवा देवतांशी निगडीत नसतात. तर हे कसे असतात, विश्वासार्ह आणि सत्यता पडताळणारे असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. म्हणजे इतिहासात ज्या ह्या मांडणीमध्ये, इतिहास लेखनाच्या मांडणीमध्ये जे प्रश्न दिले जातात त्यांची उत्तरे ही कशी असतात, विश्वासार्ह असतात. आणि त्यामुळे त्यांची उत्तरे कशी असतात, तर्क सुसंगत असतात. आणि चौथा आहे मानव जातीच्या वाटचालीचा वेग. म्हणजे भूतकाळात मानवाने विशिष्ट कालावधीत ज्या कृती केलेल्या असतात त्यामुळे काय होते, मानव जातीच्या वाटचालीचा वेग आपल्याला समजतो. तर ही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला 4 मार्काला येतील की आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यामुळे तुम्ही ही 4 वैशिष्ट्ये लिहिणे गरजेचे आहे. आता पुढचं आहे की हिस्ट्री हा शब्द ग्रीक इतिहास लेखनाशी निगडीत आहे. म्हणजे आधुनिक इतिहास लेखन ही ग्रीक इतिहास लेखनाशी काय आहे, त्याचे प्रतिबिंब आहे. हेरोडोटस या इतिहास तज्ञाने आपल्या हिस्ट्री या ग्रंथामध्ये इसवी सन 5व्या शतकामध्ये हिस्ट्री या शब्दाचा वापर केला आहे. हिस्ट्री म्हणजे काय, तर हिस्ट्री म्हणजे ही स्टोरी या शब्दाचा त्याने काय केला आहे, वापर केला आहे. यावरून असे समजते की हिस्ट्री म्हणजे इतिहास हा काय आहे, ग्रीक इतिहास लेखनाशी निगडीत आहे. आता आपण 1.1 आणि 1.2 म्हणजे इतिहास लेखन आणि आधुनिक इतिहास लेखन याचा अभ्यास केला. पुढच्या सेशनमध्ये आपण 1.3 आणि 1.4चा अभ्यास करणार. म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांचे नियम, इतिहासकारांचे नियम काय होते इतिहास लेखनाबद्दल त्याची माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला मी आता जे शिकवलं आहे किंवा जे सांगितलं आहे ते पॉईंट तुम्ही तुमच्या वहीत नोट डाऊन करा. आणि ते तुम्हाला मी PDF इतिहासाचा PDF फाईल पाठवणार आहे व्हॉट्सअपवर. ते बघून तुम्ही त्याचा अभ्यास करा, ते वाचन करा. आपण आता उद्या भेटूया. धन्यवाद.